Hello students, good morning. Let's start our today's session of the physics. Okay. तर लास्ट टाइम आपण ऍक्टिव्हिटी ऑफ रेडिओ सबस्टन्स बघत होतो. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगोइंग डिके पर सेकंड और पर युनिट टाइम, दॅट इज कॉल्ड एज ऍक्टिव्हिटी. ओके, म्हणजे किती न्यूक्लियाय पर सेकंड डिके होतात, डिसइंटिग्रेट होतात, त्याचा जो रेट आहे दॅट रेट इज कॉल्ड एज ऍक्टिव्हिटी. सो ए इज इक्वल टू काय येणार आहे? डीएन बाय डीटी येणार आहे. आणि आपल्याला माहित आहे बाय डिके लॉ डीएन बाय डीटी इज इक्वल टू लॅमडा एन असतं. सो ए इज इक्वल टू काय येणार आहे? लॅमडा इंटू एन. याच्यावरून आपण एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला लिहू शकतो की A1 बाय A2 इज इक्वल टू काय येणार आहे? लॅमडा 1 बाय लॅमडा 2 इंटू N1 बाय N2. या पद्धतीने हा फॉर्म्युला लिहू शकतो. A1 बाय A2 इज इक्वल टू लॅमडा 1 बाय लॅमडा 2 इंटू N1 बाय N2. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला जर ऍक्टिव्हिटीचा रेशो काढायला सांगितला, ऍक्टिव्हिटीचा रेशो, एखाद्या इन्स्टंटला असणाऱ्या ऍक्टिव्हिटीचा रेशो, तर तुम्हाला काय करावं लागेल? लॅमडा 1 लॅमडा 2 काढावं लागेल, दोन सॅम्पल्स जे काय असेल ते, आणि त्याचबरोबर दोन जे सॅम्पल जे काय असतील, दोन मटेरियल जे असतील त्यांची त्यावेळची न्यूक्लियाची संख्या देखील काढावी लागेल. सो A1 बाय A2 इज इक्वल टू लॅमडा 1 बाय लॅमडा 2 इंटू काय येणार आहे? N1 बाय N2 येणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण आणखी एक फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे एन साठी. वी नो दॅट नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय. ओके, नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाचा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला बघितलेला आहे, दॅट इज एन इज इक्वल टू एन नॉट ई रेस टू मायनस लॅमडा टी. असा एक फॉर्म्युला बघितलेला आहे, एन इज इक्वल टू एन नॉट ई रेस टू मायनस लॅमडा टी. तर ही व्हॅल्यू इथं ठेवू शकतो. अँड देअरफॉर ऍक्टिव्हिटीचा आणखी एक फॉर्म्युला तयार होईल. ऍक्टिव्हिटी इज इक्वल टू लॅमडा इंटू एन नॉट इंटू ई रेस टू मायनस लॅमडा इंटू टी. सो दिस इज वन मोर फॉर्म्युला फॉर द ऍक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा बघा, लॅमडा इंटू एन नॉट. बघा, लॅमडा एन म्हणजे काय? ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लियाय एन असतानाची ऍक्टिव्हिटी लॅमडा एन. तसं लॅमडा एन नॉट म्हणजे काय येणार आहे? आता एन नॉट म्हणजे काय आहेत? इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लियाय, सुरुवातीला किती टोटल न्यूक्लियाय होते. ओके, मग इनिशियल न्यूक्लियाय असतील तर ऍक्टिव्हिटी काय येणार आहे? इनिशियल ऍक्टिव्हिटी येणार. ओके, सो लॅमडा एन नॉटला आपण ए नॉट असं लिहू शकतो. वेअर ए नॉट म्हणजे काय येणार आहे? इनिशियल ऍक्टिव्हिटी व्हेन टाइम इज इक्वल टू 0. इनिशियल ऍक्टिव्हिटी म्हणजे ज्यावेळी डिके प्रोसेस चालू झाली त्यावेळी सुरुवातीला ऍक्टिव्हिटी किती होती, तर त्याला आपण काय म्हणणार? ए नॉट असं म्हणणार. ए नॉट कसं काढणार? लॅमडा इंटू एन नॉट. एन नॉट म्हणजे काय? सुरुवातीला असणाऱ्या न्यूक्लियाची संख्या. ओके, ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 असणाऱ्या न्यूक्लियाची संख्या, दॅट इज एन नॉट. अँड देअरफॉर ए इज इक्वल टू असं पण लिहू शकतो, ए नॉट ई रेस टू मायनस लॅमडा टी. म्हणजे हा फॉर्म्युला कधी वापरू शकतो? जर इनिशियल ऍक्टिव्हिटी दिलेली असेल, सर्टन टाइम नंतर ऍक्टिव्हिटी काढायची असेल, सर्टन टाइम टी नंतर ऍक्टिव्हिटी काढायची असेल, तर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकताय. ए इज इक्वल टू ए नॉट ई रेस टू मायनस लॅमडा टी. ओके, तर बघा, समजा नंबर ऑफ न्यूक्लियाय लॅमडा दिलेला असेल तर ऍक्टिव्हिटी कसं काढायचं? ए इज इक्वल टू लॅमडा एन. इनिशियल ऍक्टिव्हिटी दिलेली असेल आणि टी टाइम नंतरची ऍक्टिव्हिटी विचारली तर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे ऍक्टिव्हिटीज रिलेटेड फॉर्म्युले बघा. आणि ऍक्टिव्हिटीचा रेशो काढायचा असेल तर A1 बाय A2 इज इक्वल टू काय येणार आहे? लॅमडा 1 बाय लॅमडा 2 इंटू N1 बाय N2. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये गिवन इन्फॉर्मेशन कशी आहे त्या पद्धतीने फॉर्म्युला यूज करावा लागेल. पुन्हा एकदा सांगतोय, हा जो फर्स्ट फॉर्म्युला ऍक्टिव्हिटीज रिलेटेड आहे हा कधी यूज करणार आहे? जर तुम्हाला डिके कॉन्स्टंट लॅमडा आणि त्यावेळची न्यूक्लियाची संख्या जर दिलेली असेल तर त्यावेळची न्यूक्लियाची संख्या एन. सो लॅमडा इंटू एन काय येणार आहे? ऍक्टिव्हिटी येणार आहे. ओके, म्हणजे लॅमडा आणि एन ची इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल तर तुम्ही ऍक्टिव्हिटी काढू शकताय. ओके, काही वेळेला नंबर ऑफ न्यूक्लियाची संख्या डायरेक्टली दिली जात नाही, ती आपल्याला काढावी लागते. आणि त्याच्यासाठी ती मोल नावाची जी कन्सेप्ट आहे ती वापरावी लागते. ओके, म्हणजे काही वेळेला तुम्हाला जे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स जे आहे ते ग्रॅम मध्ये दिलेलं असतं. ओके, ग्रॅम मध्ये. तर त्या ग्रॅम मध्ये किती नंबर ऑफ न्यूक्लियाय आहेत हे तुम्हाला काढावं लागेल. कसं काढणार? ग्रॅम मध्ये जर तुम्हाला ते सबस्टन्स दिलेला असेल तर, मास दिलेला असेल तर त्याच्यावरून तुम्हाला काय करावं लागेल? अगोदर नंबर ऑफ मोल्स काढावे लागतील. नंबर ऑफ मोल कसं काढणार? गिवन मास डिवायडेड बाय त्याचं जे काय ऍटोमिक वेट जे काय आहे
ॲटॉमिक वेटनं डिवाइड केल्यानंतर काय येणार आहे, गिवन मास इन ग्रॅम डिवायडेड बाय ॲटॉमिक वेट. याच्यावरून तुम्हाला काय मिळणार आहे, नंबर ऑफ मोल मिळणार. आणि नंबर ऑफ मोलला अवोगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय केले की नंबर ऑफ न्यूक्लियाय मिळणार. असे देखील प्रॉब्लेम आहेत, लक्षात घ्या. आणि नंबर ऑफ न्यूक्लियाय आले तर त्याच क्वेश्चनमध्ये तुम्हाला लॅम्बडा दिलेला असणार आहे. लॅम्बडानं नंबर ऑफ न्यूक्लियायला मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला ऍक्टिव्हिटी मिळणार आहे. तर त्यावेळी हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. आणि हा सेकंड फॉर्म्युला ऍक्टिव्हिटीचा रेशो फाइंड आउट करण्यासाठी, ऍक्टिव्हिटीचा रेशो. आणि थर्ड फॉर्म्युला जो आहे तो कधी यूज करणार आहे, जर इनिशियल ऍक्टिव्हिटी दिलेली असेल आणि टी टाइम नंतरची ऍक्टिव्हिटी काढायची असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. ओके. सो आतापर्यंत आपण रेडिओ ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड किंवा डिके लॉस रिलेटेड कुठले कुठले फॉर्म्युले, इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघितले बघा. पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊया. पहिला आपण डिके लॉचा फॉर्म्युला बघितला, दॅट इज मायनस dn बाय dt इज इक्वल टू लॅम्बडा इंटू n. ओके, याला काय म्हटलं जातं, रुदरफोर्ड-सॉडीज लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डिके असं म्हटलं जातं. मायनस dn बाय dt इज इक्वल टू लॅम्बडा इंटू n. ओके. So number of nuclei undergoing decay per unit time is directly proportional to number of nuclei present at that instant. Number of undecayed nuclei present at that instant. So dn by dt is equal to minus dn by dt is equal to lambda n. याच्यावरून आपण एक फॉर्म्युला डिराइव्ह केला आणि तो फॉर्म्युला डिराइव्ह काय केलेला आहे, n is equal to n naught e raised to minus lambda t. म्हणजे इनिशियल न्यूक्लियाची संख्या दिलेली असेल, टी टाइम नंतरची न्यूक्लियाची संख्या काढायची असेल तर हा फॉर्म्युला वापरू शकतो. याच्यावरून आणखी एक आपण टाइम्स रिलेटेड फॉर्म्युला काढलेला होता या सेकंड फॉर्म्युल्यावरून. तो काय काढलेला होता, 2.303 डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू लॉग ऑफ n नॉट डिवायडेड बाय n. म्हणजे सुरुवातीला न्यूक्लियाची संख्या n नॉट असेल, फायनली न्यूक्लियाची संख्या n होत असेल, तर हे होण्यासाठी किती टाइम लागणार आहे, हा टाइम काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपण वापरतोय. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे, त्यांचं मिनिंग माहिती असणं आवश्यक आहे. ओके. त्याच्यानंतर आता आपण ऍक्टिव्हिटीचा फॉर्म्युला बघितला. ऍक्टिव्हिटी इज इक्वल टू काय असतं, लॅम्बडा इंटू n असतं. ऍक्टिव्हिटी इज इक्वल टू लॅम्बडा इंटू n. किंवा ऍक्टिव्हिटीचा दुसरा फॉर्म्युला आहे a नॉट e रेस टू मायनस लॅम्बडा t. ऍक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, a नॉट e रेस टू मायनस लॅम्बडा t. So this is the formula for the activity, radioactivity. ठीक आहे. आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे याचं SI युनिट काय येणार बघा. SI युनिट SI युनिट ऑफ ऍक्टिव्हिटी, रेडिओ ऍक्टिव्हिटीचं SI युनिट येतं बेक्वेरेल. SI unit of radioactivity is becquerel. Which is denoted by BQ. आणि 1 becquerel म्हणजे काय असतं, 1 becquerel is equal to 1 decay per second. म्हणजे एका सेकंदाला 1 डिके होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, 1 becquerel असं म्हटलं जातं. ऍक्टिव्हिटीचे दुसरे देखील काही युनिट आहेत आणि काही वेळेला प्रॉब्लेम मध्ये ते युनिट विचारले जातात, दिले जातात. त्याच्यामुळे ते युनिट माहिती असणं आणि त्याचं कन्व्हर्जन फॅक्टर पार्ट असणं आवश्यक आहे. ओके. दुसरं युनिट आहे दॅट इज क्युरी, विच इज डिनोटेड बाय CI. CI क्युरी. आता हे 1 क्युरी म्हणजे किती असतं, तर 1 क्युरी म्हणजे 3.7 इंटू 10⁻10 डिके पर सेकंड म्हणजेच बेक्वेरेल 1 क्युरी. Okay, so Curie is another unit. Other unit is Curie, and Curie is 3.7 into 10⁻10 becquerel. म्हणजे पर सेकंद जर 3.7 into 10⁻10 डिके जर होत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, 1 क्युरी ऍक्टिव्हिटी असं म्हणतो. त्याचबरोबर क्युरी बरोबर आणखी एक युनिट आहे दॅट इज रुदरफोर्ड. रुदरफोर्ड हे देखील एक युनिट आहे दॅट इज RD. and 1 RD is equal to 10⁻6 decay per second. म्हणजे 10⁻6
बेक्वेरेल. तर या पद्धतीने एकूण 3 युनिट आहेत. SI युनिट आहे बेक्वेरेल 1 डिके पर सेकंड. अदर युनिट आहे क्युरी अँड रुदरफोर्ड. तर मोस्टली अनेक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला क्युरी देखील बघायला मिळेल. तर क्युरी इज इक्वल टू व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे, कारण ते कन्व्हर्जन करावं लागेल तुम्हाला. 3.7 into 10⁻10 becquerel, 3.7 into 10⁻10 becquerel, and Rutherford 1 RD is equal to 10⁻6 becquerel. ओके, आता याच्याच रिलेटेड काही प्रॉब्लेम्स बघूया. प्रॉब्लेम कसे आहेत बघा, ऍक्टिव्हिटीज रिलेटेड. क्वेश्चन इज लाईक दिस. 1 mole of radium has activity. 1 mole 1 mole of radium has activity. 1 mole of radium has activity 1/3.7. 1 divided by 3.7 kilocurie. Its decay constant will be. Its decay constant will be. ओके. आता ऍक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय असतो? ऍक्टिव्हिटी इज इक्वल टू लॅम्बडा इंटू एन. ठीक आहे. आपल्याला डिके कॉन्स्टंट काढायचा आहे, म्हणजे लॅम्बडा फाइंड आउट करायचा आहे. ऍक्टिव्हिटी तर ऑलरेडी दिलेली आहे, बरोबर. म्हणजे अगोदर एन काढावं लागेल. आता एन इथं 1 मोल दिलेला आहे. 1 मोल ऑफ रेडियम. 1 मोल मध्ये किती न्यूक्लिय असणार आहेत? अवोगॅड्रोज नंबर इतके, बरोबर. सो लॅम्बडा इज इक्वल टू काय येणार आहे? ए डिवायडेड बाय एन येणार आहे. तर ए किती आहे? 1 divided by 3.7 into 10⁻3 किलो मीन्स, आणि क्युरी मीन्स 3.7 into 10⁻10 डिवायडेड बाय एन ची व्हॅल्यू येणार 6.022 into 10⁻23, and therefore 3.7 get cancel. Okay, and you can get the activity like this. You can get the decay constant like this. So 3.7 get cancelled. 3 into 10 into 10⁻3. 10⁻3 into 10⁻10 म्हणजे किती होणार आहे? 10⁻13. आणि 10⁻13 डिवायडेड बाय 10⁻23 म्हणजे किती होणार? न्यूमरेटरला 10⁻−10 डिवायडेड बाय 6.022. Okay, so this calculation is to be done. 1 divided by 6.022 याची व्हॅल्यू येते 0.166 into 10⁻−10 unit per second. Okay, so in this way you can calculate the activity. So in this way, this is one example of the activity. Okay, याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म आपण स्टडी करूया, दॅट इज हाफ लाईफ. हाफ लाईफची टर्म आपल्याला बघायची आहे. नेक्स्ट इज द हाफ लाईफ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. half life of radioactive substance. आता हाफ लाईफ म्हणजे काय? तर time interval in which number of undecayed nuclei become
50% or half of the original value. Okay, that is called as half life. Definition बघा, time interval in which number of nuclei become 50% or half म्हणजेच काय, in bracket 50% of number of nuclei become 50% of original value. Is called as half life. Okay, time interval in which number of डिकेड न्यूक्लियाय म्हटलं तरी चालेल किंवा अनडिकेड न्यूक्लियाय म्हटलं तरी चालेल. इथं कुठलाही वर्ड टाकला तरी चालेल किंवा जस्ट न्यूक्लियाय म्हटलं तरी चालेल. कारण ज्यावेळी 50% डिके होणार त्यावेळी अनडिकेड न्यूक्लियाची संख्या देखील 50% असणार आहे. म्हणजे डिकेड आणि अनडिकेड दोन्ही 50-50 असणार आहेत एक्झॅक्टली. बरोबर. म्हणजे 10 ग्रॅम सबस्टन्स सुरुवातीला रेडिओ सबस्टन्स असेल तर 5 ग्रॅम होण्यासाठी, 5 ग्रॅम डिके होण्यासाठी किंवा 5 ग्रॅम शिल्लक राहण्यासाठी जो काही टाइम इंटरवल लागणार आहे त्याला काय म्हणणार आपण, हाफ लाईफ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स असं म्हणणार आहे. ओके, सो टाइम इंटरवल इन विच नंबर ऑफ न्यूक्लियाय बिकम number of decayed nuclei or undecayed nuclei. Time interval in which number of undecayed nuclei become half of the original value. ओरिजिनलच्या हाफ होण्यासाठी, ओके, नंबर ऑफ न्यूक्लियाय ओरिजिनलच्या हाफ होण्यासाठी किंवा मास दिलेला असेल तर सुरुवातीचं मास जे आहे त्याचा एक्झॅक्टली हाफ मास होण्यासाठी जो काही टाइम इंटरवल लागणार आहे त्याला काय म्हणायचं, हाफ लाईफ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स असं म्हणायचं, हाफ लाईफ. ओके, it is generally denoted by the letter capital T. ओके, आता हाफ लाईफचा फॉर्म्युला काढूया. हाफ लाईफचा फॉर्म्युला कसा येणार बघा. we know that n is equal to n naught e raised to minus lambda t. n is equal to n naught e raised to minus lambda t. ठीक आहे. n नॉट ला LHS ला आणतो तर n बाय n नॉट इज इक्वल टू काय होणार आहे, n नॉट ला LHS ला घेतल्यानंतर n बाय n नॉट इज इक्वल टू काय येणार आहे, e रेस टू मायनस लॅम्बडा इंटू स्मॉल टी येणार. आता याच्यामध्ये व्हेन टाइम ज्यावेळी कॅपिटल टी होईल, हाफ लाईफ होईल, व्हेन टी इज इक्वल टू कॅपिटल टी होईल त्यावेळी n बाय n नॉट काय होणार आहे. ओके, देन n बाय n नॉट हाफ झालेला असणार आहे, 1/2 झालेला असणार आहे. त्याच्यामुळे इथं डायरेक्टली लिहू शकतो मी आता, देअरफॉर 1/2 n बाय n नॉटच्या ठिकाणी 1/2 ठेवतो, e रेस टू मायनस लॅम्बडा इंटू टाइमच्या ठिकाणी कॅपिटल टी. म्हणजे टाइम ज्यावेळी काय होणार आहे, स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी होणार त्यावेळी n बाय n नॉट काय होणार आहे, 1/2 होणार आहे. ओके, आता e ची पॉवर मला प्लसची मायनस मायनसची जर प्लस करायची असेल तर ते डिनॉमिनेटरला न्यावं लागेल. सो 1/2 इज इक्वल टू 1 अपॉन e रेस टू लॅम्बडा टी होणार. बरोबर आहे ना, पॉवर मायनस आहे ते मला पॉवर काय करायची आहे, प्लस करायची आहे. ओके, मायनस पॉवर म्हणजे ती टर्म डिनॉमिनेटरला असते. आता दोन्ही साइड कम्पेअर केल्या तर काय येणार आहे, 2 इज इक्वल टू e रेस टू लॅम्बडा इंटू कॅपिटल टी. ओके, आता हे लॉगच्या टर्म मध्ये कन्व्हर्जन केलं लॉग मध्ये, तर लॉगच्या टर्म मध्ये बघा आता कसं होणार हे तुम्हाला माहित आहे. ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय असेल तर काय येतं, एक्स इज इक्वल टू लॉग वाय टू द बेस ए येतं. हे कन्व्हर्जन लॉगचं माहिती पाहिजे. ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय असेल तर पॉवर इज इक्वल टू काय असतं, लॉग ऑफ वाय टू द बेस ए असतं, हे लक्षात घ्या. सो त्याच्यामुळे लॉग मध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर पॉवर इज इक्वल टू येणार ना, ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय म्हणजे एक्स पॉवर इज इक्वल टू लॉग ऑफ वाय टू द बेस ए. तर त्याच्यानुसार कन्व्हर्जन केलं तर लॉग ऑफ 2 टू द बेस ई इज इक्वल टू काय येणार आहे, लॅम्बडा टी. ओके, लॉग टू द बेस ई ला आपण नॅचरल लॉग असं म्हणतो, ln म्हणतो. लॉग टू द बेस ई ला ln अनेक वेळा लिहिलं जातं. तर ln2 इज इक्वल टू काय येणार आहे, लॅम्बडा इंटू कॅपिटल टी येणार आहे, ln2.
अँड देअरफोर हाफ लाईफचा फॉर्म्युला येतो ln2 बाय कॅपिटल टी, सॉरी लॅम्बडा, ln2 बाय लॅम्बडा. ln2 divided by lambda. So this is the formula for the half life. So half life is equal to ln2 by lambda हा फॉर्म्युला येणार आहे. Capital T is equal to ln2 by lambda. That is the formula for the half life. ओके, आता ln2 ची व्हॅल्यू काढूया. ln2 म्हणजेच हे नेहमी लक्षात ठेवा log of 2 to the base e. ओके, म्हणजे log to the base 10 मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 2.303 log of 2 to the base 10. सो ही व्हॅल्यू येणार 2.303 अँड log of 2 ची व्हॅल्यू येते 0.3010 येते. log 2 ची व्हॅल्यू लॉगॅरिथम मध्ये बघू शकताय तुम्ही. ओके, कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आहे आणि 20चा 0 मध्ये लॉग बघितला तर 3010 येणार आहे. आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर ही व्हॅल्यू येते 0.693. सो हाफ लाईफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय काय असतं, लॅम्बडा असतं. म्हणजे लॅम्बडा वरून टी काढू शकतो किंवा टी वरून लॅम्बडा काढू शकतो. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण 0.7 डिवायडेड बाय लॅम्बडा असा देखील फॉर्म्युला वापरू शकतो काही वेळेला अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर. 0.7 बाय लॅम्बडा इज इक्वल टू हाफ लाईफ. ओके, 0.7 बाय लॅम्बडा इज इक्वल टू टी किंवा ln2 बाय लॅम्बडा. हे लक्षात ठेवा, ln2 बाय लॅम्बडा इज द हाफ लाईफ. ln म्हणजे नॅचरल लॉग. तर लक्षात आलं का बघा, हा फॉर्म्युला दुसऱ्या मेथडनं देखील, दुसरा जो फॉर्म्युला आहे त्यानं देखील काढू शकतो आपण. आपला एक फॉर्म्युला माहिती आहे ना, टीचा फॉर्म्युला, टाइमचा फॉर्म्युला काय आहे, 2.303 डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू लॉग ऑफ n नॉट बाय n असा पण एक फॉर्म्युला याच्यावरून देखील काढू शकतो. ओके, ज्यावेळी टाइम काय झालेला असेल, कॅपिटल टी झालेला असणार आहे. कॅपिटल टी टाइम झालेला असणार आहे त्यावेळी नंबर ऑफ न्यूक्लियाची संख्या इनिशियली n नॉट असणार आणि नंतर झालेल्याची संख्या काय असणार, n नॉट बाय 2 असणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा याच्यावरून देखील काढू शकताय. सो 2.303 डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू लॉग 2 येणार आहे, लॉग ऑफ 2. कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर काय येणार आहे, त्या पद्धतीनेच येणार आहे. दॅट इज 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडा. याच्यावरून देखील तुम्ही हाफ लाईफ काढू शकताय. तर हे लक्षात आलं का बघा, या पद्धतीनं हाफ लाईफचा फॉर्म्युला येणार. ओके, आता कॅल्क्युलेशन करत असताना नेहमी लक्षात ठेवा हाफ लाईफ मध्ये काय होणार आहे. तर सुरुवातीला 100% मटेरियल असेल तर हे कॅल्क्युलेशन नेहमी लक्षात ठेवा. 100% मटेरियल असेल तर एका हाफ लाईफ नंतर काय होणार आहे, 50% काय असणार, अनडिकेड असणार आहे. 50% अनडिकेड म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये आला की 2 हाफ लाईफ, 3 हाफ लाईफ, 4 हाफ लाईफ, 5 हाफ लाईफ नंतर मटेरियल किती असेल हे काढायचं असेल, अनडिकेड मटेरियल किती असेल हे काढायचं असेल तर काय करायचं, 0.5 न मल्टिप्लाय करत जायचं. म्हणजे हाफ लाईफचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा 0.5 न मल्टिप्लाय करत जायचं आहे. म्हणजे 1 हाफ लाईफ नंतर काय होणार आहे, या पद्धतीनं 50%, आणखी एका हाफ लाईफ नंतर 25%, आणखी एका हाफ लाईफ नंतर किती होणार आहे, दॅट इज 12.5%, आणखी एका हाफ लाईफ नंतर 6.25%, आणखी एका हाफ लाईफ नंतर 3.125%. ओके, आणखी एका हाफ लाईफ नंतर किती होणार आहे, 1.5625%. ओके, सो प्रत्येक हाफ लाईफ नंतर या पद्धतीनं हे मटेरियल जे आहे ते कमी 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 होत जाणार. किंवा सुरुवातीला सपोज 1 ग्रॅम मटेरियल असेल तर बघा एका हाफ लाईफ नंतर 1/2 ग्रॅम होणार, आणखी एका हाफ लाईफ नंतर
1/4, आणखी एका हाफ लाईफ नंतर 1/8, आणखी एका हाफ लाईफ नंतर 1/16, आणखी एका हाफ लाईफ नंतर 1/32. म्हणजे असं पण म्हणू शकतो की n हाफ लाईफ नंतर किती मटेरियल शिल्लक राहिलेलं असेल तर 1/2 रेस टू n, 1/2 रेस टू n, हे लक्षात ठेवा. n/n0 असं म्हणू शकतो. n/n0 इज इक्वल टू 1/2 रेस टू n. n म्हणजे काय, किती हाफ लाईफ आहेत, या पद्धतीनं. तर n म्हणजे या पद्धतीनं हाफ लाईफ जर डिफाईन केली आपण तर ऑटोमॅटिकली आपल्याला काय होतं, किती अनडिकेड मटेरियल शिल्लक राहिलेलं आहे ते कॅल्क्युलेशन करणं खूप इझी होतं आणि त्याच्यामुळे हाफ लाईफ आपल्याला डिफाईन करावं लागेल. लक्षात घ्या. ओके, कारण याची टोटल लाईफ विचारली तर आन्सर काय येतं, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंटची टोटल लाईफ विचारलं तर आन्सर काय येणार आहे, इन्फिनिटी. बरोबर आहे ना. म्हणजे पूर्ण मटेरियल डिके व्हायला किती वेळ लागतो याचा आन्सर विचारलं तर काय येणार, इन्फिनिटी. कारण याला फुल लाईफ नावाची टर्मच नसते आणि त्याच्यामुळे जनरली हे हाफ लाईफ नावाचे टर्म वापरले जाते. कारण हाफ मटेरियल डिसइंटिग्रेट होण्यासाठी किती वेळ लागणार हे मात्र आपण काय करू शकतो, इथं डिसाईड करू शकतो. तर हाफ लाईफचा फॉर्म्युला पुन्हा एकदा बघा, 0.7/λ, 0.693/λ किंवा ln2/λ. हे लक्षात ठेवा. फॉर्म्युला काय, ln2/λ. आणि एका हाफ लाईफ नंतर काय होतं, 50% अनडिकेड राहणार आहे. अनडिकेड म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन करतोय ते सगळं अनडिकेड साठी, शिल्लक राहिलेल्या मटेरियलसाठी करतोय. डिकेड काढायचं असेल तर अनडिकेड अगोदर काढायचं आणि इनिशियल मधून काय करायचं आहे, डिकेड अनडिकेड मायनस करायचं म्हणजे डिकेड मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर आणखी एक इतर टर्म महत्वाचे आहे, दॅट इज ऍव्हरेज लाईफ फॉर द मीन लाईफ. ऍव्हरेज लाईफ और मीन लाईफ. Average life or mean life, that is denoted by tau. ओके, तर ऍव्हरेज लाईफ और मीन लाईफ म्हणजे काय, तर थोडक्यात हे बघा, काही न्यूक्लियाय जे आहे ते डिसइंटिग्रेशन प्रोसेस चालू झाल्या डिसइंटिग्रेट होतात. म्हणजे त्यांची लाईफ काय असणार आहे, खूप कमी असणार आहे. काही न्यूक्लियाय थोड्या वेळानं डिके होतात. ओके, मग त्या न्यूक्लियाची लाईफ काय असणार आहे, ते ज्यावेळी ते म्हणजे सुरुवातीपासून जेवढ्या टाइम नंतर ते डिके झालेले आहेत तो टाइम त्यांची लाईफ येणार आहे. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीनं न्यूक्लियाय टू न्यूक्लियाय लाईफ काय होणार आहे, चेंज होणार आहे. न्यूक्लियाय टू न्यूक्लियाय लाईफ जी आहे ती चेंज होणार आहे. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा, डिके प्रोसेस चालू झाल्या काही न्यूक्लियाय डिके होणार आहेत. चालू झाल्या म्हणजे त्यांची लाईफ काय येणार, थोडक्यात झिरोच येणार आहे त्यांची लाईफ. ओके, त्याच्यानंतर 1 सेकंड नंतर काही न्यूक्लियाय डिके होणार आहेत. एका वेळी तर सगळे न्यूक्लियाय डिके होत नाहीत. विथ रिस्पेक्ट टू टाइम थोडे जो काय रेट असेल त्या रेटनुसार डिके प्रोसेस जी आहे ती चालू राहणार आहे. बरोबर, म्हणजे डिके प्रोसेस चालू झाल्या काही न्यूक्लियाय डिके होणार, त्यांची लाईफ थोडक्यात झिरो येणार. 1 सेकंड नंतर काही न्यूक्लियाय डिके होणार, त्यांची लाईफ 1 सेकंड येणार. 1 मिनिट नंतर काही न्यूक्लियाय डिके होणार आहेत, त्यांची लाईफ 1 मिनिट येणार. 1 इयर नंतर देखील काही डिके होणार आहेत, त्यांची लाईफ 1 इयर येणार आहे. म्हणजे न्यूक्लियाय टू न्यूक्लियाय काय होणार आहे, लाईफ जी आहे ती काय होणार आहे, चेंज होणार आहे. तर ऍव्हरेज लाईफ किंवा मीन लाईफ म्हणजे काय, तर इट इज ऍव्हरेज ऑफ लाईव्ह ऑफ ऑल न्यूक्लियाय. बघा याची डेफिनेशन काय लिहिली आहे, ऍव्हरेज ऑफ लाईव्ह ऑफ ऑल न्यूक्लियाय, ओके, in radioactive substance, in radioactive substance, in radioactive substance is called as okay, average life or the mean life.
ओके, इट इज डिनोटेड बाय टाऊ. मग हे ॲव्हरेज किंवा मीन लाईफ कशी काढावं लागेल, तर सम ऑफ लाईफ ऑफ ऑल न्यूक्लिआय करावं लागेल. म्हणजे पहिल्या न्यूक्लियाची लाईफ 1 सेकंद असेल तर 1, दुसऱ्या न्यूक्लियाची लाईफ 2 सेकंद असेल तर +2, अशा सगळ्या जेवढे न्यूक्लिआय आहेत, ओके, समजा 10 न्यूक्लिआय आहेत, तर पहिला न्यूक्लियाची लाईफ 1 सेकंद असेल, दुसऱ्या न्यूक्लियाची लाईफ कदाचित 5 सेकंद असेल, 5 सेकंद नंतर तो डिके होतोय. तिसऱ्या न्यूक्लियाची लाईफ समजा 8 सेकंद असेल, ओके, समजा तो 8 सेकंद डिके होत असेल तर या पद्धतीने सगळ्या न्यूक्लियाच्या लाईफची ऍडिशन करायला पाहिजे आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ न्यूक्लिआय करायला पाहिजे. ओके, so that we can get the average life. So tau is equal to sum of lives of all nuclei, okay, divided by काय येणार आहे, number of nuclei. ओके, आणि हे कॅल्क्युलेशन, याला इंटिग्रेशनची मेथड आहे. ओके, याचं डेरिवेशन आपण नंतर बघूया. तर हे इंटिग्रेशन करून हे सॉल्व्ह केल्यानंतर ऍव्हरेज किंवा मीन लाईफचा फॉर्म्युला येतो 1/λ. 1/λ हा याचा फॉर्म्युला येतो, 1/λ. आता ऍव्हरेज किंवा मीन लाईफची दुसरी देखील एक डेफिनेशन आहे. दुसरी डेफिनेशन कशी येणार बघा. आता टाऊ इज इक्वल टू 1/λ. आता याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की नंबर ऑफ न्यूक्लिआय, नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लिआय, ओके, आफ्टर टाइम टी चा फॉर्म्युला काय आहे, n इज इक्वल टू n0 e⁻⁻t असा फॉर्म्युला आहे. ओके, आणि मीन लाईफ मध्ये किती न्यूक्लिआय डिके होतात ते आपण बघूया. सो देअरफॉर n/n0 इज इक्वल टू काय लिहिणार मी, e⁻λ इंटू टाऊ लिहिणार. मीन लाईफ नंतर किती न्यूक्लिआय डिसइंटिग्रेट होतात ते बघूया, आणि त्याच्यावरून दुसरी एक डेफिनेशन तयार होऊ शकते. सो देअरफॉर n/n0 इज इक्वल टू e⁻λ इंटू टाऊ, म्हणजे 1/λ आलेला आहे. ते इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. सो λ गेट कॅन्सल, अँड देअरफॉर n/n0 इज इक्वल टू काय येणार आहे, e⁻1 येणार, म्हणजेच 1/e येणार. म्हणजेच किती येणार आहे, 1 डिवायडेड बाय ई ची व्हॅल्यू किती आहे, 2.718 आहे ई ची व्हॅल्यू. अँड देअरफॉर याचं कॅल्क्युलेशन केलं, 1 डिवायडेड बाय ई केलं, ओके, तर n/n0 ची व्हॅल्यू येते 0.3679 किंवा 0.37 अप्रॉक्सिमेटली म्हणू शकतो. पर्सेंटेज मध्ये सांगायचं झालं तर 37%. आता 37% ही कुणाची संख्या आहे, अनडिकेड न्यूक्लिआयची संख्या. अनडिकेड म्हणजे सुरुवातीला 100% असेल तर 37% फक्त शिल्लक राहायला पाहिजे. सुरुवातीला 100% अनडिकेड असणार आहेत, बरोबर आहे ना. सुरुवातीला 100% अनडिकेड असणार आहेत, ते 37% अनडिकेड व्हायला पाहिजे. 37% अनडिकेड म्हणजे डिके किती व्हायला पाहिजे, 63% डिके व्हायला पाहिजे. ओके, सो 37% अनडिकेड न्यूक्लिआय म्हणजे 63% डिकेड न्यूक्लिआय, 63% डिके. म्हणजे थोडक्यात 63% डिके होण्यासाठी जो टाइम लागतोय ना, त्याला मीन लाईफ असंही म्हटलं जातं, मीन लाईफ. ओके, सो मीन लाईफची डेफिनेशन कशी आहे, द टाइम इंटरवल ही दुसरी डेफिनेशन आहे. टाइम इंटरवल इन विच number of undecayed nuclei become 37% or 60% decay takes place. Sorry, 63%. 63% decay takes place. 63% decay takes place is
63% decay takes place is called as mean life. सो हा मीन लाईफचा फॉर्म्युला आहे किंवा मीन लाईफची डेफिनेशन आहे. ओके, सो मीन लाईफ म्हणजे ॲव्हरेज ऑफ लाईव्स ऑफ ऑल न्यूक्लियाय ऑफ रेडिओ सबस्टन्स इज कॉल्ड एज मीन लाईफ, किंवा द टाइम इंटरवल इन विच नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय बिकम 37%, किंवा नंबर ऑफ डिकेड न्यूक्लियाय बिकम 63%. दॅट इज कॉल्ड एज हाफ लाईफ, सॉरी मीन लाईफ. दॅट इज कॉल्ड एज मीन लाईफ, दॅट इज टाऊ. आता कुठला लाईफ जास्त असणार बघा. 50% डिके व्हायला हाफ लाईफ असतो आणि 63% डिके व्हायला मीन लाईफ असतो. म्हणजे मीन लाईफ इज ग्रेटर दॅन ऑलवेज काय असणार आहे, हाफ लाईफ. ओके, मीन लाईफ इज ऑलवेज ग्रेटर दॅन हाफ लाईफ असणार आहे. टाऊ इज ऑलवेज ग्रेटर दॅन कॅपिटल टी असणार आहे. दोघांच्या मधलं रिलेशन कसं येणार बघा. आता कॅपिटल टी असतं ln2/λ आणि टाऊ असतं 1/λ. म्हणजे याचा अर्थ काय झाला, टी आणि टाऊ मध्ये ln2 चा फॅक्टर आहे, कन्व्हर्जन फॅक्टर ln2. ओके, ln2 ची व्हॅल्यू किती आहे, 0.7. 0.7 ln2 ची व्हॅल्यू 0.693 किंवा 0.7 एक्झॅक्टली, 0.693 एक्झॅक्टली किंवा अप्रॉक्सिमेटली 0.7. ठीक आहे, तर याच्यावरून काय येणार बघा, 1/λ इज इक्वल टू टाऊ जर ठेवलं तर कॅपिटल टी इज इक्वल टू काय येणार आहे, ln2 म्हणजे log of 2 to the base e, नॅचरल लॉग आहे. ओके, इंटू टाऊ, किंवा टी इज इक्वल टू ही व्हॅल्यू किती येते, 0.7 टाऊ. लक्षात येते का बघा. म्हणजे लक्षात घ्या, लॅम्बडा, कॅपिटल टी, टाऊ या तिन्ही टर्म व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. ओके, लक्षात येते. पुन्हा एकदा तिन्ही डेफिनेशन बघा, लॅम्बडा, टी आणि टाऊच्या. लॅम्बडा म्हणजे काय आहे, लॅम्बडा इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम इंटरवल इन विच नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय बिकम 37%. टाऊची डेफिनेशन काय, द टाइम इंटरवल इन विच नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय बिकम 37%. आणि टी म्हणजे काय, द टाइम इंटरवल इन विच नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय बिकम 50%. लक्षात येते. सो लॅम्बडा इज द रेसिप्रोकल ऑफ द टाइम in which number of nuclei become 37%. Undecayed nuclei become 37% of the original value. इथं काय येणार आहे, टाइम इंटरवल इन विच नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय बिकम 50%. आणि याच्यामध्ये द टाइम इंटरवल इन विच नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय बिकम 37%. म्हणजे लॅम्बडा आणि टाऊ दोन्हीमध्ये 37% हा वर्ड आहे, लक्षात ठेवा. फक्त लॅम्बडाला डिफाईन करत असताना लॅम्बडा इज रेसिप्रोकल ऑफ द टाइम, एवढंच म्हणावं लागेल. लक्षात येते ना. लॅम्बडा म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ द टाइम इंटरवल इन विच नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय बिकम 37%. टाऊ म्हणजे काय, द टाइम इंटरवल इन विच नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय बिकम 37%. आणि हाफ लाईफ म्हणजे काय, द टाइम इंटरवल इन विच नंबर ऑफ अनडिकेड न्यूक्लियाय बिकम 50%. तर सगळीकडे अनडिकेड हा वर्ड आहे, लक्षात ठेवा, अनडिकेड. आता जसं आपण प्रत्येक हाफ लाईफ नंतर म्हणजे प्रत्येक हाफ लाईफ नंतर किती मटेरियल शिल्लक राहिलेलं असेल ते फाइंड आउट करण्यासाठी कितीनं मल्टिप्लाय करतो, 0.5, 0.5 किंवा हाफ करत जातो, बरोबर आहे ना. तसं प्रत्येक मीन लाईफ नंतर किती मटेरियल शिल्लक राहिलेलं असेल तर काढायचं असेल, किंवा काही वेळेला क्वेश्चन मध्ये असतं तसं की 2 मीन लाईफ नंतर 3 मीन लाईफ नंतर किती मटेरियल शिल्लक राहिलेलं असेल हे काढायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला 0.37 न मल्टिप्लाय करत जावं लागेल. ओके, म्हणजे सुरुवातीला समजा 100 असेल, 100% असेल तर एका मीन लाईफ नंतर 0.37 न मल्टिप्लाय करत जायचंय ना, 37% राहणार. ठीक आहे, आणखी एका मीन लाईफ नंतर काय होणार आहे, 37चं परत 0.37 होणार आहे. ओके, हे होतं 13.69%.
ओके, आणखी एका मीन लाईफ नंतर किती होणार आहे ते 5.065% होणार. म्हणजे साधारणपणे 3 मीन लाईफ नंतर 5% मटेरियल शिल्लक राहतं. 3 मीन लाईफ नंतर. आता समजा असं विचारलं, इथे एक शॉर्टकट आहे असं आपण म्हणू शकतो की 90% मटेरियल डिके होण्यासाठी किती वेळ लागेल, याचा एक शॉर्टकट आहे 90%. काही वेळेला 90%ची एक प्रॉब्लेम आली तर हा तुम्ही शॉर्टकट डायरेक्टली वापरू शकताय. हे बघा, 50% डिके व्हायला हाफ लाईफ. ओके, 63% डिके व्हायला मीन लाईफ. 63% डिके म्हणतोय म्हणजे अनडिकेड 37 राहणार, बरोबर ना. 63% डिके व्हायला मीन लाईफ. 90% डिके व्हायला किती वेळ लागेल, कसं काढणार, तर टाइमचा एक फॉर्म्युला आहे आपल्याला माहित आहे ना. टाइम इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय लॅमडा इंटू लॉग ऑफ एन नॉट बाय एन येणार ना. हा एक फॉर्म्युला आहे. त्याच्यावरून एक शॉर्टकट फॉर्म्युला 90% साठी किंवा 99% साठी किंवा 99.99% साठी वगैरे एक फॉर्म्युला येईल. हा फॉर्म्युला कसा येतोय बघा, टी इज इक्वल टू 2.303 हे हाफ लाईफच्या स्वरूपात येतो. लॅमडा म्हणजे 0.693 बाय कॅपिटल टी, बरोबर आहे ना. 0.693 बाय कॅपिटल टी म्हणजे काय असतं, लॅमडा असतं. लॅमडा इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय टी. टी न्यूमरेटरला जाणार आहे. ओके, लॉग ऑफ एन नॉट बाय एन म्हणजे हा फॉर्म्युला शॉर्टकट फॉर्म्युला असा पण होऊ शकतो. टी इज इक्वल टू आता 2.303 डिवायडेड बाय 0.693 याची व्हॅल्यू किती येते बघा. 2.303 डिवायडेड बाय 0.693 केलं तरी 3.333 वगैरे येतं. म्हणजे थोडक्यात 10/3 कॅपिटल टी लॉग ऑफ एन नॉट बाय एन लिहू शकतो. हा एक फॉर्म्युला आहे जो शॉर्ट ट्रिक असं म्हणून आपण वापरू शकतो, नेहमी लक्षात ठेवा. ओके, सो हाफ लाईफ माहित असेल, एन नॉटची व्हॅल्यू माहित असेल तर हा एक शॉर्टकट फॉर्म्युला आपण वापरू शकतो. 10/3 टाइम्स हाफ लाईफ. आता बघा इथं काय होणार आहे. सो 10/3 टी लॉग ऑफ एन नॉट बाय एन. आता 90% डिके व्हायला पाहिजे म्हणजे सुरुवातीला जर 100 असेल तर काय राहायला पाहिजे, 10% मटेरियल फक्त शिल्लक राहायला पाहिजे. 90% डिके होणं म्हणजे एन म्हणजे काय असतं इथं, एन नॉट म्हणजे ओरिजिनल टोटल संख्या आणि एन म्हणजे काय, शिल्लक राहिलेली संख्या, बरोबर आहे ना. 90% डिके होणार म्हणजे 10% शिल्लक राहणार आहे. त्याच्यामुळे 100/10 म्हणजे काय येणार आहे, लॉग 10 येणार. आता लॉग ऑफ 10 टू द बेस 10 किती येणार, लॉग ऑफ 10, कारण 0 0 कॅन्सल होणार ना. आता म्हणजे थोडक्यात इथं काय राहणार आहे, 10/3 टी फॉर इथं काय लिहूया, 90% डिके. 90% डिके साठी किती वेळ लागणार, 90% डिके व्हायला किती वेळ लागणार आहे. लॉग ऑफ 10 इथं बेस काय असतो 10, लॉग ऑफ 10 टू द बेस 10 ही नेहमी व्हॅल्यू 1 असते. म्हणजे टाइम किती लागतो, 10/3 टाइम्स हाफ लाईफ लागतो. हा एक शॉर्टकट लक्षात ठेवा. 90% डिके व्हायला 10/3 टाइम. 99% डिके व्हायला किती वेळ लागेल, फॉर 99% डिके तर ते बघा कसं येणार. 10/3 टी लॉग ऑफ इनिशियल असणार 100 आणि 99% डिके होणार म्हणजे काय होणार आहे, 1%च शिल्लक राहणार. सुरुवातीला 100 असेल तर 99 डिके झालं, 1 शिल्लक राहिलं म्हणजे काय येणार इथं, लॉग ऑफ 100 टू द बेस 10. 100चा लॉग काढून बघा 2 येतो, बरोबर, कॅरेक्टरिस्टिक 2 ना. आणि 10चं 0 मध्ये बघितलं तर काय येणार आहे, 0 0 0 येणार म्हणजे 2. म्हणजे काय येणार आहे, 20/3 टाइम येतो, 20/3 टी. ओके, फॉर 99.9% डिके व्हायचा असेल तर किती येणार मग बघा, टाइम किती लागणार, 10/3
टी लॉग ऑफ सुरुवातीला 100 असणार, नंतर किती होणार आहे 99.9 डिके झाला म्हणजे शिल्लक राहिलेला असणार आहे 0.1 म्हणजे हे येणार 1000 म्हणजे 10⁻³ बरोबर आहे ना. किंवा 1000चा लॉग बघितला तर कॅरेक्टरिस्टिक 3 आणि 0.00 म्हणजे 3.00 येणार म्हणजे काय येणार आहे टाइम येणार आहे 30/3t येणार आहे. लक्षात येते म्हणजे 90% डिके व्हायला 10/3 हाफ लाईफ लागतं, 99% डिके व्हायला 20/3t होतं, 99.9% डिके व्हायचा असेल तर 30/3t होतं. ओके 10/3 20/3 30/3 40/3 असं आपण काढू शकतो. कुठल्या व्हॅल्यूसाठी 90 99 99.9 99.99 असं जर सिरीज असेल क्वेश्चन मध्ये तर हे तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित. ठीक आहे 30/3 म्हणजे 10t येणार आहे लक्षात घ्या. म्हणजे फॉर 99.99% डिके जर व्हायचा असेल तर किती वेळ लागणार आहे 40/3t लागणार आहे. हे काही शॉर्टकट्स आहेत हे लक्षात ठेवा. ओके कारण अनेक वेळा हे कॅल्क्युलेशनच तुम्हाला जे आहे ना ते युजफुल ठरतं. कारण बघा 50% डिके व्हायला हाफ लाईफ, 63% डिके व्हायला मीन लाईफ, 90% डिके व्हायला, कारण काही वेळेला हे जर तुमच्या डोक्यात असेल तर काही वेळेला थिंक करून पण आन्सर काढू शकतो. ओके कारण क्वेश्चन मध्ये इनिशियल न्यूक्लियर दिलेले असतात, फायनल न्यूक्लियर दिलेले असतात, पर्सेंटेज इझिली काढता येतं आपल्याला. मग पर्सेंटेज काढलं की हे 50% पेक्षा कमी आहे का 50 to 63% मध्ये आहे का 63% पेक्षा जास्त आहे हे जर काढलं तर तुम्ही लगेच गेस करू शकता की साधारणपणे आन्सर किती आहे. आणि कॅल्क्युलेशन सुद्धा काही वेळेला जास्त करायची गरज पडत नाही. कॅल्क्युलेशन न करता आन्सर बघून आपण सांगू शकतो की आन्सर याच्यातलं कुठला असू शकेल. लक्षात येते मी काय सांगतोय. म्हणजे गेस देखील आन्सर करता येतं आणि गेस केलेलं आन्सर एखादं त्याच्यामध्ये असतं. काही वेळेला असे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. लक्षात येत आहे. म्हणजे एक एक्झाम्पलच विचारतो म्हणजे तुम्हाला लक्षात विदाउट डुईंग एनी कॅल्क्युलेशन हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके एका सबस्टन्सचा हाफ लाईफ आहे 10 डेज. हाफ लाईफ आहे 10 डेज. ओके इनिशियल मटेरियल होतं हाफ लाईफ आहे 10 डेज. ओके आणि समजा आफ्टर सर्टन टाइम 100% मटेरियलचं सपोज 83% मटेरियल डिके झाला, 83% डिके झाला, 83% डिके. एक्झॅक्ट आन्सर पण काढू शकतो पण तुम्हाला आन्सर गेस पण करता आला पाहिजे. 83% डिके झाला तर आणि याच्यामध्ये ऑप्शन दिले. फर्स्ट ऑप्शन इज 5 days. ओके सेकंड ऑप्शन इज 13 days. थर्ड ऑप्शन इज फॉर एक्झाम्पल 16 days दिला. ओके अँड नेक्स्ट ऑप्शन इज सपोज 20 days दिला. लक्षात घ्या 100%चं 83% डिके व्हायला किती वेळ लागेल असं विचारलं तर आन्सर काय येणार आहे मोस्टली आन्सर. आता बघा 10 days नंतर काय होणार आहे 10 days नंतर 50% डिके होणार. 50% अनडिकेड राहतं 50% डिके होतं बरोबर आहे ना. 83% डिके व्हायला पाहिजे 83% डिके व्हायला पाहिजे. ठीक आहे त्याच्यानंतर हाफ लाईफ 10 days असेल तर मीन लाईफ किती येणार रे आपल्याला माहित आहे ना. मीन लाईफ थोडासा जास्त असतो म्हणजे आपल्याला माहित आहे की t इज इक्वल टू 0.7 इंटू टाऊ असतं किंवा टाऊ इज इक्वल टू t डिवायडेड बाय 0.7. ओके t डिवायडेड बाय 0.7 म्हणजे 1 डिवायडेड बाय 0.7 ची देखील एक व्हॅल्यू लक्षात ठेवा ती येते 1.43. टाऊ इज इक्वल टू 1.43 टाइम्स कॅपिटल T. 1.43 टाइम्स काय असणार आहे हाफ लाईफ म्हणजे काय असणार आहे ही मीन लाईफ असते.
मग 10 डेज समजा काय असेल तुमची, 10 डेज काय असेल, हाफ लाईफ असेल, तर मीन लाईफ किती येणार रे? इथं 10% बाय मिस्टेक लिहिलं. 10 डेज मध्ये काय होणार आहे? 50% डिके होणार आहे. हाफ लाईफ 10 डेज म्हणजे मीन लाईफ येणार आहे 14.3 डेज. बरोबर. म्हणजे 14.3 डेज नंतर ते काय झालेलं असणार आहे? 63% डिके झालेला असणार. लक्षात येत आहे? अजून 83% व्हायचं आहे. त्याचबरोबर 10/3 डेज नंतर 90% होते ना. 90% व्हायला किती वेळ लागतोय बघूया. 10/3 टाइम्स हाफ लाईफ म्हणजे 100/3. 100/3 म्हणजे काय होणार आहे? काय येणार? 133.33 बरोबर आहे ना? 33.33 म्हणजे आपलं जे त्यांनी विचारलेली व्हॅल्यू जी आहे 83%, 63 आणि 90%च्या मध्ये आहे. लक्षात येत आहे? म्हणजे थोडक्यात काय होणार बघा, आपलं जे आन्सर येणार आहे ते 14.3 डेज आणि 33.33 डेजच्या मध्ये येणार आहे. म्हणजे एकतर सी किंवा बी येणार आहे. परत 20 डेजचा आन्सर एक काढून घ्या. 20 डेज मध्ये काय होणार बघा. 20 डेज मध्ये 20 डेज मध्ये 2 हाफ लाईफ ना. 2 हाफ लाईफ म्हणजे 100%चं 50% आणि 50%चं 75% होणार ना. बरोबर आहे ना. 2 हाफ लाईफ नंतर 100चं 50% होणार आणि 50%चं 25% अनडिके होणार आहे. 50% अनडिकेड म्हणजे 75% डिके झालेलं असणार आहे. ओके. म्हणजे 20च्या थोडंसं पुढे आन्सर येणार आहे. सॉरी, 20च्या पुढे. त्याच्यामुळे आन्सर जे आहे ना ते थोडंसं चेंज करावं लागेल. 20च्या पुढे आन्सर आपल्याला आणखी एक घ्यावं लागणार. 25 डेज फॉर एक्झाम्पल. एक्झॅक्ट काढायचं असेल तुम्हाला, एक्झॅक्ट कसं काढणार बघा. याचं जे आन्सर आहे ते आणखी एका मेथडनं तुम्हाला गेस करता येईल. आता बघा, 83% डिके व्हायला पाहिजे म्हणजे किती अनडिकेड राहायला पाहिजे? 17% अनडिकेड राहायला पाहिजे. बरोबर. आता थोडंसं कॅल्क्युलेशन करून बघूया. म्हणजे काय होणार? 100%चं 50% होणार एका हाफ लाईफ नंतर. त्याच्यानंतर 50%चं 25% होणार आहे आणखी एका हाफ लाईफ नंतर. 50%चं 12.5% होणार आहे आणखी एका हाफ लाईफ नंतर. सो दिस इज 1 हाफ लाईफ, दिस इज 2 हाफ लाईफ, दिस इज 3 हाफ लाईफ. बरोबर. आता 17% ची व्हॅल्यू आहे ती 12.5% आणि 25%च्या मध्ये. म्हणजे 2 हाफ लाईफ म्हणजे येणार आहे 20 डेज आणि 3 हाफ लाईफ म्हणजे किती येणार आहे? 30 डेज. म्हणजे तुमचं जे आन्सर आहे ते 20 डेज आणि 30 डेजच्या मध्ये कुठेतरी असलं पाहिजे. आणखी थोडंसं क्लोज जायचं असेल तर आपण आणखी एक मेथड करू शकतो. आणखी एक मेथड म्हणजे काय? तर हाफ लाईफ मध्ये आपल्याला माहित आहे की हाफ लाईफ मध्ये काय होतं? 50% अनडिकेड राहतं. 50% डिके होतो किंवा 50% अनडिकेड राहतं. हाफ ऑफ द हाफ लाईफ मध्ये काय होणार? हाफ ऑफ हाफ लाईफ मध्ये, हाफ ऑफ हाफ लाईफ मध्ये 1/√2 टाइम्स अनडिकेड राहतं. हे लक्षात ठेवा. हाफ लाईफ मध्ये 1/2, हाफ ऑफ द हाफ लाईफ मध्ये 1/√2. ओके. म्हणजे हे 25% आणि 12.5%च्या मधली आणखी एखादी व्हॅल्यू जर काढायची असेल तर 25%ला काय करावं लागेल? 1/√2 न मल्टिप्लाय करावं लागेल. 1/√2 ची व्हॅल्यू 0.7072 असते. सो अप्रॉक्सिमेटली 0.7 घेऊ शकताय. ओके. 0.7 न मल्टिप्लाय केलं तर हे बघा, 25% इंटू 0.7 ओके, किती येणार? 17.5% येणार आहे. 17.5%. हाफ ऑफ द हाफ लाईफ म्हणजे आणखी 20 डेज, 25 डेज नंतर काय झालेलं असणार आहे? हाफ ऑफ द हाफ लाईफ मध्ये 25 डेज नंतर 17.5%. तर लक्षात घ्या, हे तुम्हाला अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन देखील करता आलं पाहिजे. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करायचं कसं ते देखील मी सांगणार आहे. एक्झॅक्ट व्हॅल्यू किती येते ते पण आपण काढून बघूया. ओके. तर 17.5% होणार आहे 25 डेज नंतर.
आणि आपली व्हॅल्यू आहे 17%. ओके, 17% पुन्हा एकदा 17.5 आणि 12.5च्या दरम्यान आहे. ओके, म्हणजे आन्सर येणार आहे 25 डेज पेक्षा थोडंसं जास्त येणार आहे आन्सर. 25 डेज पेक्षा थोडंसं जास्त. आता एक्झॅक्ट व्हॅल्यू याची किती येते ते पण काढून बघूया. एक्झॅक्ट व्हॅल्यू. ओके, एक्झॅक्ट व्हॅल्यू. तर त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल n बाय n नॉट इज इक्वल टू e रेस टू मायनस लॅम्बडा टी, किंवा टाइम काढायचा असेल हा फॉर्म्युला वापरू शकताय, किंवा टाइम इज इक्वल टू हा पण फॉर्म्युला वापरू शकताय 2.303. ओके, डिवायडेड बाय लॅम्बडा ओके इंटू लॉग ऑफ n नॉट बाय n. हे वापरू शकताय, ही मेथड वापरू शकताय, किंवा ही पण या फॉर्म्युल्यावरून पण काढू शकताय, किंवा या फॉर्म्युल्यावरून पण काढू शकताय. टाइम काढायचा आहे म्हणून हाच फॉर्म्युला वापरूया. 2.303 डिवायडेड बाय लॅम्बडाची व्हॅल्यू 0.693 डिवायडेड बाय हाफ लाईफ. हाफ लाईफ किती आहे? 20 डेज आहे ना, सॉरी 10 डेज आहे. 10 डेज आहे. 10 इंटू लॉग ऑफ n नॉट किती आहे? फायनली किती शिल्लक राहायला पाहिजे? 17%. 83% डिके व्हायला पाहिजे, म्हणजे 17% शिल्लक राहायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला जर 100 असेल, इनिशियल 100 असेल, तर डिवायडेड बाय 17. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन युझिंग लॉग टेबल करावं लागेल. 100/17चं कॅल्क्युलेशन करून काहीतरी व्हॅल्यू येईल, त्याचा लॉग बघावा लागेल. ओके, सो 100 डिवायडेड बाय 17 5.882 येतं. ओके, याचा लॉग ऑफ log of 100 divided by 17 into 2.303 into 10 divided by 0.693. याचं एक्झॅक्ट आन्सर येतं 25.57 डेज. ओके, एक्झॅक्ट आन्सर या मेथडनं तुम्हाला काढावं लागेल. एक्झॅक्ट आन्सर, परंतु काही वेळेला एक्झॅक्ट आन्सर काढायला एवढं कॅल्क्युलेशन करायला आपल्याकडे वेळ नसतो. तर त्याच्यासाठी हे शॉर्टकट मेथड थोडीशी वापरून, ट्रायल अँड एरर मेथड वापरून तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे? हाफ लाईफ नंतर 50% अनडिकेट राहतं. हाफ ऑफ द हाफ लाईफ नंतर काय होणार आहे? 1/√2 टाइम्स अनडिकेट राहतं. आहे त्या व्हॅल्यूला 1/√2 न म्हणजे 0.7 न थोडक्यात मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे आणखी मधली एक व्हॅल्यू तुम्हाला मिळू शकेल गेस करण्यासाठी. ठीक आहे.